प्रेम केलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर मालकी हक्क मिळतो का? आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं हा खरंच गुन्हा आहे का? की त्या व्यक्तीलाही आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा तितकाच अधिकार आहे? कारण IT हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडीमध्ये घडलेल्या एका घटनेने याच प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणलंय. एक प्रेम संबंध, त्यात आलेली तिसरी व्यक्ती, मनात साठत गेलेला राग आणि शेवटी एका तरुणाचा निर्घृण खून. तरुणी गंभीर जखमी आहे आणि या संपूर्ण प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी सिनेमॅटिक पद्धतीने ताब्यात घेतलंय. आरोपीचं नाव आहे दिनेश महादेव झांबरे, वय 23 वर्ष. पंढरपूर तालुक्यातील पळशीचा रहिवासी असलेला दिनेश सध्या हिंजवडी परिसरात राहत होता. दिनेश आणि संबंधित तरुणीचे शालेय जीवनापासून प्रेम संबंध होते. पुढे दोघेही BCAचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले. पण पुण्यात आल्यानंतर त्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. संबंधित तरुणीची एका दुसऱ्या तरुणासोबत जवळीक वाढली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. आणि इथूनच सुरू झाला या धक्कादायक घटनेचा खरा प्रवास. दिनेशच्या मनात हा राग दिवसेंदिवस साठत गेला आणि अखेर 6 ऑगस्ट रोजी त्याचा संयम सुटला. दिनेश थेट संबंधित तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे आधी वाद झाला, वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि त्यानंतर दिनेशने लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. पण हल्ल्यानंतर दिनेश तिथं थांबला नाही. तो आपल्या एर्टिगा कारमधून पुणे सोलापूर महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने निघून गेला. इकडे हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याच्या वाहनाची माहिती उरुळी कांचन पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आणि काही वेळातच भरधाव वेगाने येणारी तीच एर्टिगा पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी धाडसाने कार अडवली. गाडी थांबवून आरोपीची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान हिंजवडीत खून आणि हल्ला केल्याची कबुलीची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर दिनेश झांबरेला त्याच्या कारसह ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान आरोपीचा पाठलाग करत असलेले हिंजवडी पोलीसही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पुढील तपासासाठी आरोपीला ताब्यात घेतलं. पण या संपूर्ण घटनेनंतर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपल्याला सोडून एखाद्या व्यक्तीला दुसरं कोणीतरी आवडू लागलं, तिने दुसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला, तर त्या निर्णयाचा स्वीकार करण्याऐवजी तिच्यावर वर्चस्व गाजवणं, तिच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेणं आणि शेवटी हिंसक पाऊल उचलणं, हे खरंच प्रेम म्हणता येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद पिंपरी चिंचवडकर. आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय. त्याबद्दल आभार. असंच प्रेम देत रहा. सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.